हॅलो स्टुडंट, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण हॉस्पिटलमध्ये जे काही बिल बनवलं जातं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जास्त लेंदी होऊ नये म्हणून मी अगोदरच पूर्ण जी माहिती आहे ती भरून ठेवलेली आहे आणि फक्त 2 फॉर्म्युले वापरून जे आहे ते आपण हा जो बिल आहे तो बनवणार आहे. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. सुरुवातीला जे आहे ते आपण पॉईंट्स घेतलेले आहेत, म्हणजे कोणते पेशंट्स ID, पेशंट नेम, वॉर्ड टाईप, ॲडमिशन डेट म्हणजे त्या ज्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहे तिथली ही जी डेट आहे. ॲडमिशन डेटऐवजी तुम्ही इथे ॲडमिट डेटसुद्धा लिहू शकता. त्यानंतर डिस्चार्ज डेट म्हणजे ज्या दिवशी त्यांनी डिस्चार्ज घेतलेला आहे ते, नंबर ऑफ डेज म्हणजे किती दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहिलेले आहेत, त्यानंतर वॉर्डचे चार्जेस, डॉक्टर फीज आणि टोटल अमाऊंट. ओके, आता याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला हे वॉर्ड टाईप लिहिलेलं आहे, जसं नॉर्मल आहे, CCU आहे, जनरल वगैरे वॉर्ड आहे आणि त्यानंतर ॲडमिट डेट आहे म्हणजे तो 4/4/2024ला ॲडमिट झालेला आहे आणि त्यानंतर डिस्चार्ज जे आहे ते 6/4/2024ला घेतलेलं आहे. जर नॉर्मली तुम्ही कॅल्क्युलेट करणार, नॉर्मली आपण कसं कॅल्क्युलेट करतो, = एक्सेलमध्ये कुठल्याही फॉर्म्युलाची सुरुवात करायची असेल तर ती बरोबरच्या चिन्हाने होते. तर आपण लिहिलं = आणि त्यानंतर डिस्चार्ज डेट घेतलं, त्यानंतर मायनस आणि त्यानंतर ॲडमिट डेट किंवा ॲडमिशन डेट आणि नंतर काय केलं, एंटर, की तो आपल्याला डेज काढून देतो की 2 दिवस जे आहे तो तिथे ॲडमिट राहिलेला आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण ज्या दिवशी तो ॲडमिट झालेला आहे तर तो त्या दिवसाचं सुद्धा म्हणजे ते जे काही हॉस्पिटल आहे ते त्या दिवसाचं सुद्धा चार्ज घेणार आहेत. मग हे करेक्ट येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा जो फॉर्म्युला आहे तोच तुम्हाला इथे पकडायचे, पण इथे घेताना त्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचे. हा ओपन ब्रॅकेट घेतला आणि त्यानंतर इथला जो आहे तो क्लोज ब्रॅकेट घेतला आणि त्याच्यामध्ये काय करायचे, तुम्हाला +1 करायचे की एक्झॅक्ट जे तुमचे जे काही डेज आहेत ते तुम्हाला इथे येऊन जाईल. म्हणजे 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत तो किती दिवस होता, तर तो जो पेशंट होता तो 3 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये काय होता, ॲडमिट होता. आणि याला सिम्पली काय करून घ्यायचे, ड्रॅग करून घ्यायचे. ड्रॅग कसं करायचं हे तुम्हाला माहितीच असेल, फक्त जर नसेल माहिती तर मी हे पुन्हा डिलीट करते आणि फक्त काय करायचे, तुम्हाला जिथे फॉर्म्युला वापरलेला असेल तिथे जाऊन इथे एक रेक्टँगल येतो, तिथे माऊस घेऊन गेल्यानंतर प्लसचं चिन्ह येतं आणि तो फक्त सिम्पली काय करायचे, प्रेस करून तुम्हाला ड्रॅग करायचे की बाकीचा जो फॉर्म्युला आहे तो ड्रॅग होऊन जाईल आणि आपण याला काय करू, सेंटर अलाइनमेंट घेऊ म्हणजे इथे तो येऊन जाईल. ओके, त्याच्यानंतरचं जे आहे ते वॉर्ड चार्जेस असतात. ते जसा वॉर्ड असेल त्या पद्धतीने चार्जेस जे आहे ते घेतले जातात. ते म्हणजे नॉर्मल वॉर्ड असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असणारे. त्याच्यामध्ये तुमचं समजा ICUमध्ये ठेवलं असेल तर त्याचे जे चार्जेस आहेत ते तुमचे काय असणार आहेत, वेगळे. आता समजा जर्नल वॉर्ड आहे तर त्याचा आपण ₹500 चार्जेस घेतले. जर स्पेशल वॉर्ड असेल किंवा CCU वॉर्ड असेल तर त्याचे अजून थोडेसे चार्जेस जे आहेत ते वेगळे असतात. ते जसं आपण ₹1200 घेतलेले आहे. त्यानंतर पुन्हा हा जो आहे जनरल वॉर्ड आहे त्याचेसुद्धा मी नॉर्मल किंवा जनरल वॉर्ड सेमच येऊन जाणार आहे तुमचं. त्यानंतर ICCU हा जो वॉर्ड आहे त्याचे आपण ₹1500 चार्जेस घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या सध्या मर्जीनुसार इथे जे काही आहे ते चार्जेस वापरू शकतात. एकदा तुम्ही प्रॉपर ज्या ठिकाणी काम वगैरे करणार ते तुम्हाला स्पेसिफिक ते जे चार्जेस असतील प्रत्येक वॉर्डचे ते तुम्हाला इथे सांगितले जाते. ओके, आता मी असंच इथे फिल करून घेते. हे चार्जेस मी इथे फिल केलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर उरलेलं जे आपण कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण इथे करणार आहोत. ओके, इथे पुन्हा मी ₹1200 घेतले, इथे जे आहे ते ₹1500 घेतलेले आहेत. पुन्हा याचे जे आहेत ते ₹500 आणि स्पेशल वॉर्डचे ₹800. ओके, त्याचनुसार डॉक्टरची सुद्धा जी काही आहे ती फीज जी आहे ती पेशंटनुसार जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. तर तीसुद्धा आपण इथे मेन्शन केलेली आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार जी काही आहे चार्जेस ते इथे आपण काय करू शकतो, मेन्शन करू शकतो. जसा पेशंट असेल, जसा त्याचा आजार असेल त्या पद्धतीने चार्जेस जे आहेत ते डॉक्टरसुद्धा काय करतात, ते चार्ज करतात. त्या पद्धतीने आपण इथे टाईप करून घेऊया. फक्त 2 फॉर्म्युले जे आहेत ते फक्त 2 फॉर्म्युले वापरून आपण हे जे काही हॉस्पिटलचं जे काही बिल आहे ते आपण काय करणार आहोत, इथे क्रिएट करणार आहोत. ओके, आता माझे चार्जेस टाईप करून झालेले आहेत आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते आपण याच्यामध्ये टाईप करणार आहोत फॉर्म्युला टाईप करत असताना तुम्हाला जे आहे सुरुवातीला जे आहे = पुन्हा = लिहिलेलं आहे. = लिहिल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जी काही आहे ती आपल्याला इथे काय करायची, फीज जी आहे ती आपल्याला काय करायची, मेन्शन करायची आहे. = लिहिल्यानंतर पहिल्यांदा घ्यायचे वॉर्ड चार्ज,
वॉर्ड चार्ट घेतल्यानंतर त्याला मल्टिपल करायचे, म्हणजे गुणाकार करायचे, तो जेवढ्या दिवस तिथे राहिला असेल त्याने, म्हणजे 3 डेज, आणि त्याच्यानंतर प्लस करायचे आपल्याला जी काही डॉक्टरची फीज आहे त्याने, आणि मग काय करायचे, सिम्पली एंटर प्रेस करायचे, की म्हणजे त्यांनी जे डॉक्टरचे चार्जेस जे होते ते वॉर्ड चार्ज जे होते ते 500 रुपये होते, तो किती दिवस राहिला, 3 दिवस राहिला, आणि डॉक्टरची फीज जी होती 400, म्हणजे टोटल त्याचं जे बिल आहे ते 1900 रुपये झालेलं आहे. आणि फक्त काय करायचे, सिम्पली ड्रॅग करून घ्यायचे, म्हणजे बाकीचे जे काही आहेत पेशंट्स त्यांचंसुद्धा बिल इथे येऊन जाईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जी पण काही फॉर्मॅटिंग करायची असेल, त्याला सेंटर अलाइनमेंट वगैरे द्यायची असेल, पूर्ण एकदा त्याला पूर्ण जे काही आहे ह्याला मी एकत्र सिलेक्ट करते तिन्ही जे आहे त्याला, आणि जी सेंटर अलाइनमेंट आहे ती मी त्याला देऊन टाकते. जर तुम्हाला कलर्स वगैरे घ्यायचे जर असेल तर सिलेक्ट करून तुम्हाला जो पण काही कलर फॉर्मॅट इथून हवा असेल तो फक्त काय करायचे, तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही त्याला काय करू शकता, अट्रॅक्टिव्ह वगैरे बनवू शकता. टोटल जी फीज आहे याला मी जरा वेगळा कलर देते, म्हणजे जेणेकरून जे आहे ते थोडंसं जरा तो फील होताना किंवा जरा तो डार्क दिसेल की आपल्याला ते मेन्शन होईल. ओके, इथे मी कलर दिला आणि त्याचा जो फॉन्ट कलर जो आहे तो सुद्धा मी इथे चेंज करून घेते. ओके, याच्यानंतर जे आहे इथे तुम्हाला टोटल डेज आहेत. ओके, तर इथे 3 दाखवतात आहे, इथे 7 दाखवतात आहे, इथे 4 दाखवतात आहे, पण मला असं हवं आहे की इथे सुद्धा इथे डेज लिहून आलं पाहिजे, म्हणजे शब्दांच्या मध्ये. आपण कस्टम जो काही आहे टेक्स्ट तो आपल्याला जर ॲड जर करायचा असेल तर आपण कसं करू शकतो. सिम्पली याला आपण सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जायचे नंबर फॉर्मॅटमध्ये, इथे जो ॲरो आहे तिथे जायचे. नंबर फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर एक जो आहे तो डायलॉग बॉक्स फॉर्मॅट सेलचा आपल्या समोर ओपन होणार आहे. त्याच्यानंतर कस्टम हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये जायचे. इथे तुम्हाला ऑप्शन दिसतो जनरल. ओके, हा काय करायचे, सिम्पली जो आहे तो तुम्हाला इथून जो आहे तो तुम्हाला रिमूव्ह करून टाकायचे. जो जनरल हा जो वर्ड आहे तो तुम्हाला काय करायचे, इथून रिमूव्ह करून टाकायचे, बॅकस्पेस करायचे आणि हे खोडून टाकायचे. खोडून टाकल्यानंतर तुम्हाला हॅश घ्यायचे, शिफ्ट प्रेस करून 3A बटन आहे, हॅश घ्यायचे, त्यानंतर स्पेस द्यायचे. स्पेस दिल्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, डबल कोलनमध्ये तुम्हाला लिहायचे डेज, DAYS डेज, आणि त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तो आपल्याला कंप्लीट करायचे. आणि सिम्पली जे आहे ते तुम्हाला काय करायचे, ओके करायचे. आणि ओके केल्यानंतर तुमच्यासमोर हे बघा इथे लिहून आलेलं आहे की तुम्ही डेज जे आहे ते इथे, म्हणजे जेव्हा तुम्ही तो फॉर्मॅट बनवणार तेव्हा ते जे आहे ते प्रॉपरली तुम्हाला इथे कळून येईल, किंवा तुमच्यानंतरचा किंवा तुम्ही बनवलेलं जे काही बिल आहे ते जर समोरच्याला जर पाहायचं असेल त्यालासुद्धा ते एक्झॅक्टली इथे ते मेन्शन होईल. आणि इथे सुद्धा जर तुम्हाला जर रुपीज वगैरे जर हवं जर असेल तर इथे जो आहे तो आपला फॉर्मॅट असतो, या फॉर्मॅटमधून सुद्धा तुम्ही काय करू शकता, जो रुपीजचा जो काही लोगो आहे तो तुम्ही इथे मेन्शन करू शकता. तर फॉर एक्झाम्पल आपल्या मशीनमध्ये जर तो जर फॉर्मॅट जर असेल तर तो तुम्हाला इथून घेता येईल, नसेल तर मग जर तो कसा घ्यायचा हे जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्याच्यावर जो रिलेटेड आहे तो वेगळा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी क्रिएट करून जाईल. आता मी इथे ते दाखवत नाही आहे, आता फक्त इथे जे आहे ते तुम्हाला जो काही हा जो फॉर्मॅट आहे जसं डॉलर आहे किंवा युनायटेड किंगडमचं जे काही करन्सी सिम्बॉल आहे ते इथे मेन्शन होतं आहे, मी तेच इथे मेन्शन करून घेतलेलं आहे किंवा तेच इथे क्लिक करून घेतलं आहे. पण जर तुम्हाला रुपीजचा सिम्बॉल जर कसा घ्यायचा असेल हे जर तुम्हाला जर शिकायचं असेल, हे माहिती जर करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्याच्याशी रिलेटेड वेगळा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि याचा जो फॉर्मॅट आहे तो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टाकून देते, म्हणजे रेडीमेड जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला मिळून जाईल. आणि मग नंतर तुम्हाला हवी असलेली जी काही अमाऊंट आहे ती तुम्ही इथे एडिट करून त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. विथ फॉर्म्युला तुम्हाला ते मिळून जाईल. आणि हा जर व्हिडिओ जर आवडला जर असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.